माँसाहेब घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन। दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने शासनाच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या माँसाहेब विडी कामगार वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माँसाहेब गृहनिर्माण संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून 4256 घरांची योजना राबवण्यात येत आहे। त्यापैकी गट क्रमांक 563, 564, 542, 543, 676 या जागेवर सुमारे 2000 घरे पूर्ण करून लाभार्थी महिला विडी कामगार कुटुंबियांना हस्तांतर करून 10 ते 11 वर्ष पूर्ण होत आहेत। परंतु त्या वसाहतीत पाणी, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती उपलब्ध नसल्याने कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी गैरसोयीचे होत आहे। तरी माननीयांनी गरीब महिला विडी कामगारांच्या माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संस्थापक चेअरमन विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह नागमणी भंडारी, विठ्ठल कुराडकर, स्वाती शिंदे, जर्गीस मुल्ला, पप्पू शेख, कविता दुधाळ, श्रीनिवास बोगा, रुक्मिणी बोराळे, गुरुनाथ कोळी, प्रतीक्षा साबळे, अश्विनी गायकवाड, जितेंद्र दारलू, अंबिका पांढरे, सुनीता कन्ना यांच्यासह विडी कामगार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत नागरी सुविधा नसल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थी कामगारांना घरं ताबा देऊन देखील त्या ठिकाणी त्यांना घरात राहता येत नाही, अडचणी निर्माण होतात। अनेक प्रकारचे रस्ता, पाणी, ड्रेनेज, त्याचबरोबर लाईट, दिवाबत्ती आणि इतर मूलभूत गरजा त्या ठिकाणी उपलब्ध होण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्या कारणाने 2020 पासून आमची सारखी मागणी आहे। आणि ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार असताना पालकमंत्री दत्ता भरणे साहेबांनी देखील या जिल्हाधिकाऱ्यांना बैठक लावून या प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारचं आदेश पत्र त्यांनी दिलेलं आहे। तरी ते आता पण कुठले काम न झाल्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे। या बाबतीमध्ये लवकरात लवकर बैठक लावून काय परिस्थिती आहे आणि काय करायला पाहिजे ते मी प्रयत्न करतो असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं। आणि अन्यथा आमच्या कामगारांना सगळ्यांना घेऊन येऊन परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांना भेटू अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।